या मॅरेथॉनचा आपण हिस्सा कधी होऊ हे कधी वाटलं नव्हतं. त्याचं कारण असं की 20 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये इथपर्यंत पोहोचलो आणि पूर्ण मॅरेथॉन केली ही जरा वेगळंच वाटलं. 11 किलोमीटर धावून खाली आल्यानंतर असं वाटत होतं काहीच नाही झालंय आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदारीचं वातावरण आळशीपणातून सगळं बाहेर काढलं आणि 20 दिवसात नॉनस्टॉप वर्कआउट झालं, पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन झालं. कोणी पाहुणे भेटले काही भेटले ते होते अरे खतरनाकच झालं. आता झालं पण ते कसं झालं याचं मागं पण जे त्यांना आता जो भेटला त्याला सांगत असतो सकाळी हे कर होते आणि कुछ भी हो सकता है वी कॅन डू ह्या प्रत्येक जणाला तेच सांगत बसतो आणि आनंद वाटतो की बाबा सकाळी आल्यानंतर सकाळचं जे डोळ्यात साठवलं जातं आणि आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं. नाहीतर आळशी म्हणजे आळशी भयंकरच होतो. अगदी 8-9 वाजता उठायचं. सध्या काही जास्त हे काम नव्हतं कामाचा लोड आणि अशा याच्यात आता सकाळी न म्हणता ऑटोमॅटिक जाग येते आणि जाग आल्यानंतर पहिलं हे डोक्यात वाक्य येतं आज नाही तो कभी नाही आणि ह्या वाक्याला घेऊनच इथपर्यंत येतं. आणि बाकी तर आनंद सरांचं पण धन्यवाद कारण त्यांच्याकडे पाहूनच इथपर्यंत येतो. एकदम स्ट्रिक्ट आणि व्यवस्थित ते आपले करून घेतात आणि आपली टीम जे आहे हा खरा तर ग्रुप असा जनरल नाही आहे, हा स्पार्टन्स आहे. की सगळे स्पार्टन्स हा एकदम चुस्त आहे. सगळेजण एकमेकांना सपोर्टिव्ह आहे, केअरिंग आहे आणि शेअरिंग आहे आणि त्याच्यामुळं कालच बघितलं जे मागे थांबले असतील आनंद सर त्या सगळ्यांना घेऊन पुढे येत होते असं शक्यतो पाहायला भेटत नाही. आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये वैचारिक लेवलपासून ते शारीरिक लेवलपर्यंत जे सगळेच आपले पॉझिटिव्ह बदल घडतात हे अत्यंत महत्त्वाचे आणि ही लेवल आता इथून पुढे अप होत जावं आणि आम्ही त्या अँगलनी त्याकडे बघतोय. धन्यवाद.